पालखी नाचवायला कधी आलो आपण बोलला आता येणार नजरावा नको बरं झालं ना आले होते चला खाय पाहिजे आता येतोय ते कसं आता आपण इथं कसं जातात इथून अंतर त्याला आपल्याला पूल आहे आता तो पुलावर जातो पण तो अडवला नाही आता असं लावून अंतरवली फाटानं अंतर वाढतं सगळं वाढतं 40 दिवस भारताची ती पण झालं झेंडा लावून सोडणार म्हणजे भारताचा झेंडा असेल तर ते ॲडमिटमधून जात सोडणार अमेरिका रशिया मोदीने मेडिसिन पाठवलं पाकिस्तानमध्ये सर्व मेडिसिनची मदत केली इराणी परमाणू चेक पण केला ना काल रिॲक्टर ॲक्टिवेट केला नाही परमाणूचे इराणनी तो जो सोडणार आहे काहीतरी करणार आहे नाही परमाणू दिलेला हत्यार नाही ना तयार नाही तयार असतं तर आतापर्यंत क्लस्टर बॉम्ब मारले ते बंदी क्लस्टर बॉम्बला मग हे परमाणू हत्यार चालवायला काय तेव्हाच सकाळचं वातावरण गार वाटतं युद्धाचे परिणाम भरपूर आहेत ना चार वर्ष काहीतरी झाले होते
त्यांनी तो विषय काढला होता की तो कौल नाही झाला म्हणजे तो राजन आल्यानंतर तर तो न झाल्यामुळे तो मागे येतेच बोलायला. तो समोरचाच विषय आहे म्हणून तो बोलायला मागे येतो. तुला की कटपासून तुला की आता तो विषय कसा आहे माहिती आहे ॲक्च्युली. आता मी जेव्हापासून बसायला लागल्यापासून होता म्हणजे आता ते तर आहेच, ते तर आहे. आता देवा सांगितलं मागच्या टायमिंगला आपल्या तो विषय बरा हे तर पुढचं तसं इमर्जन्सी असलं ना तर आपण इथं कौल घेऊ शकतो. जसं देव सांगितलं तसंच आपल्याला माणसाला बोलायचं नाही आपण. तर बाय आता हा जो कौल जो आता पहिला म्हणजे माझ्या माहितीपासून पण पांगलबाईला पण माहिती आहे. जोपर्यंत तू राजानी जोपर्यंत देवळात येत नाहीस तोपर्यंत कौल होतच नाही. आता सगळ्या गोष्टी तर मी पण तुझ्यासमोर क्लिअर केलेल्या आहेत. आता प्रत्येक गोष्ट ज्या ज्या टायमिंगला होत नाही शक्य तू राजानी येत तोपर्यंत त्यावेळेला कौल घेणं तर कामाचा सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागतोच. तर समजा जर तू मानकऱ्याकडनं जर समजा तू सानेवर पालखी तुझी थांबली तिथं सानावर गेलीस तू आणि जर त्याच्यानंतर मी समजा जायच्या अगोदर एखाद्या तुला पूर्ण शिमग्याचा जर कौल घेतला तर तुला चालू शकतोय त्यावेळेला तुला आरकी गटपासून तुला आरकी. तर बा इथून पुढे आता हे लक्षात ठेवेल मी पण आणि संपूर्ण पांगल आपण लक्षात ठेवेल आणि त्याप्रमाणे तुला बोलतेस त्याप्रमाणे चालू करू आम्ही पुढे पण आणि ते तुला पण मान्य होईल तुला की गटपासून तुला की. तसंच बाय आता पूर्ण तुझा हा जो शिमग्याची तीज जी आहे शिमगा पूर्ण आज शिमगा चालू झाल्यापासून आज पूर्ण संपन्न झाला. तर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे आता पूर्ण कार्यक्रमामध्ये संपूर्ण पांगल गोवा गुरव गावकर तसं इतर जे माया वसनी काकड वसनी तसं पै पाहुणा सगळे होते. तर कोणाच्या हातून काही कळत न कळत काही चूक झाली असेल तर ती सगळी पत्र घालून तू संपूर्ण कार्यक्रम जो झाला आहे तो तुला व्यवस्थितरित्या मान्य आहे तुला पाहून झालेला आहे तुला की गटपासून तुला की. तर बाय तू आता ते कारण सांगितलंस खरोखर त्यावेळेला तो कौल व्हायला पाहिजे होता पण झाला नाही. तर आता हे इथून पुढे लक्षात ठेवू आणि तू आता बोलले त्याप्रमाणे आम्ही पुढे चालू. तर तुला तो कार्यक्रम जो आहे तो आता ती गोष्ट सोडता सगळा कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थितरित्या मान्य झालेला आहे तुला की गटपासून तुला की बाय उगाच मागे येऊ नको जे काय ते स्पष्ट बोल. आता ती सगळे बघ आता सगळी पोरं जी आहेत ते कोणाला माहिती नाहीत कोणाला काय गोष्टी माहिती आहेत असं आहे. तर तू सांगतेस त्याप्रमाणे आम्ही चालतोय. तर तुला खरोखर आता तू बोललीस ती आम्ही गोष्ट लक्षात ठेवू आणि पुढे पण ती तशीच चालू ठेवू. आता तू म्हणजे तुला आता पुढे गोष्टी सगळ्या ज्या काय झाल्या त्या सगळ्या तुला मान्य झालेल्या आहेत तुला की गटपासून तुला की. जेव्हा ते कसं विचारा की जेव्हा महाल तुझे ज्यावेळी तुझी पूजा आली पाहिजे पहिली तर तसं आता काय मार्फत म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे कसं आपला माळ फुटतो का नाही त्याआधी देवाची पूजा आली पाहिजे कुठली आणि त्याच्यानंतर माळ फुटला पाहिजे. त्या मी शंका वाटतो असं काय आहे का म्हणजे आता ते एवढं आज तुम्ही जेव्हा आलात ना तेव्हा डायरेक्ट माळाची पूजा करायला गेला असं तर ते बोलतात की सगळीकडे तसंच आहे. शेणा पाडल्याशिवाय पूजा कशी करतो ते काय म्हणतात गुरं जोपर्यंत शेंडा पडत विचारा तुम्ही, विचारा. नाही. पण शेणा पाडल्याशिवाय तुम्ही घरची पण पूजा करू शकत नाही का भोगी उभी करू शकत काय शंका कुठल्या तरी आता विचारा तुम्ही विचारा. जरा विषय भरता नव्हता. आपण आता एक विचारायचं जो आपला करून घ्यायचा राहिला तो मान्य केला आम्हाला मान्य आहे पण त्याच्याबद्दल काय आम्हाला काय आम्ही हात जोडलेले त्या दिवशी आता काय हात जोडायला लागतील त्या दिवशी मला पांगल बाहेर पण इथं माफी मागितली तुझी ठीक आहे माझ्याकडनं चूक झाली ना मी पण तुझी माफी मागतो. देवाला विचार नाही. बाकी वैयक्तिक नको. अरे देवाला विचारा आम्ही जोडले अरे त्याच्यात तर मी परत हात जोडायला पाहिजे असं ते विचार वैयक्तिक त्याला घेऊ दे ना. हेच बोलतोय ना मी वैयक्तिकच तर सांगितलं बाय ना. आता तू बोलल्याप्रमाणे आता तो विषय त्या दिवशी निघाला इथे की तुझा कौल व्हायला पाहिजे होता तू राजानी जेव्हा येतेस तेव्हा पण त्याचा प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याप्रमाणे साध्य होत नाही. आता तू तर त्याला कौल पण दिलास की जेव्हा तू साडीवर सांगतावर जाशील तेव्हा कौल देतो तो चालतोय. तर आता त्यावेळेला तो विषय निघाल्यानंतर मग ते पांडव माझे भाऊ म्हणून ते आरोप घातला आणि जी काही चुकी मागितली तर ती चुकी तू भाग करून घेतली आहे तुला की माझ्या आता मी तिथं हजर आलो मला पण हात जोडायला लागतील
त्याच वेळेला बाल करून घेतली जाईल त्यामुळे तू विषय काढायची गरजच नाही. तुला आरती गटपाशन तुला आरती गटपाशन तुला आरती तर बाई तू हुकूम नुसता देतेस पण ते काम पण करून देशील तू. खरोखर तिथे गेल्यानंतर खरोखर तू काय जे काय आहे ते काम करून देशील आणि सगळ्यांना तू खुश ठेवशील. खरोखर तुला आरती गटपाशन तुला आरती आतापर्यंत पुस्तक रिकामा नाही ठेवलंय. पोस्टर रिकामं नाही ठेवलंयस आणि बरेच वर्ष तुझा हे काय नाव लौकिक झालंय ना या बाबतीत ते म्हणावं तू खरोखरच पटवून देशील. तर बाय आता प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोस्टर केलंय तेव्हा तू कधी पण पोस्टर जे आहे ते रिकामं नाही किंवा पांगलगोव्याला खाली हात कधीच नाही ठेवलं. पण आता तू प्रत्येक वेळेला तू हुकूम देतेस आणि काम काय करून देत नाही. जे तुझं नाव जे काय खराब होतंय ते खरोखर तू मी तर बोलतो तुला नावाला तू काय बट्टा लावून घेतेस ते खरोखर चुकीचं आहे. आणि आता इथून पुढे खरोखर तू त्या गोष्टीची दखल घेशील आणि जे काय आहे ते काम खरोखर करून देशील आणि पांगलगोव्याला खुश करशील. खरोखर असा शब्द देतेस संपूर्ण पांगलगोवा बसला आणि त्याला शब्द देतेस तू गुलाहार की गटपाशन गुलाहार की दुसरं काय गाव नवीन घातलेले आहेत.